नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं अनेक पिकांमध्ये संशोधन केलं आहे. ही आनंदाची बाब असून कृषी उत्पादन वाढीत विद्यापीठाचा मोलाचा वाटा आहे. सोयाबीन, तूर या पिकांमध्ये नवतंत्रज्ञानातून क्रांती घडवण्यात आली आहे. विद्यापीठ करत असलेलं संशोधन हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. त्याचबरोबर शालेय शिक्षणात बदल करताना कृषी हा विषय त्यामध्ये समाविष्ट करणं हे काळाची गरज आहे, असं प्रतिपादन कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिक कोकाटे यांनी केलं आहे. कृषी विद्यापीठानं विद्यार्थ्यांच्या पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्यक्षिकांवर अधिक भर द्यावा. विद्यापीठानं विद्यार्थ्यांना 2-3 एकर शेती देऊन प्रात्यक्षिकांकडे वळविण्याची गरज कृषी मंत्री कोकाटे यांनी व्यक्त केली. शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी शासन सकारात्मक आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी निश्चितपणे चांगले निर्णय घेतले जातील, असं सांगून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं असं आवाहन कोकाटे यांनी केलं. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 26व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिक कोकाटे बोलत होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं दिलेली डॉक्टरेट ही पदवी आपण नम्रपणे स्वीकारत असल्याचे सांगून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाची गणना होते. हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या कृषी विद्यापीठानं ही पदवी दिल्यामुळे त्याचं वेगळं महत्त्व असल्याचे सांगत जलसंपदा मंत्री विखे यांनी सर्वांचे आभार मानले. सध्या जागतिक तापमानवाढ, बदलतं आणि लहरी निसर्ग ही नवीन आव्हानं शेतीपुढे आहेत. शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विद्यापीठानं वाणामध्ये नवनवीन संशोधन करणं, शेतकऱ्यांचं जीवन सुलभ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच जलसंपदा विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी प्रास्ताविक केलं, तर कृषी अभियंता तथा भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूरचे माजी संचालक वीरेंद्र कुमार तिवारी यांचंही समयोचित भाषण झालं. महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद पुणेचे उपाध्यक्ष तुषार पवार, परिषदेचे महासंचालक रावसाहेब बागडे, माजी कुलगुरू तथा कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉक्टर व्यंकट मायंदे, कार्यकारी परिषद सदस्य प्रवीण देशमुख, डॉक्टर दिलीप देशमुख, भागवत देवसरकर, डॉक्टर अलिती सारडा, सूरज जगताप, विठ्ठल सपकाळ, कुलसचिव संतोष वेणीकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक दयानंद मोरे, प्राध्यापिका वीणा भाडेराव यांनी केलं. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.